आणि मी सांगतो की इथे देवाची उपस्थिती आहे ह्या दुपारी. Because as we lift up the name of Jesus, कारण की जसं आपण परमेश्वराचे नाव उंच करतो it is the promise of God आणि ती देवाचं एक आपल्याला वचन आहे that when two or more gather in His name, की जिथे दोघं किंवा तिघं त्याच्या नावाने उपस्थितीत होतात Jesus said, I will be there. तो तिकडे हजर असतो. And also Jesus said, आणि येशू ख्रिस्त हे म्हणाला, I will be with you always. मी सतत तुमच्या संगती राहील. आने आया गया ऐसे नहीं परमेश्वर, हमारा की परमेश्वर येईल आणि जाईल असं नाही आपला परमेश्वर. परमेश्वर हमारे साथ रहने वाला है. आमेन. आपला परमेश्वर जो आहे तो आपल्या संगती राहणारा परमेश्वर आहे. He is a father who lives with us forever. तो एक पिता आहे जो आपल्या संगती सतत राहतो. And I believe He is there, and I'm assuring you, I can feel Him. He is here. आणि मी तुम्हाला सांगतो की तो नेहमी आपल्या संगती आहे. आणि मी तुम्हाला आताही सांगतो, मी तुम्हाला सांगतो की तो आताही आपल्या संगती हजर And आहे. where He is, there is deliverance. आणि तो जिथं आहे तिकडं सुटका आहे. आमेन. यीशु मसीह किधर है उधर बंधन नहीं देख सकते. आणि येशू ख्रिस्त जिकडं आहे तिकडं आपल्याला बंधन दिसत नाही. उसका मतलब हमारा जीवन में हर बंधन को तोड़ने के लिए मसीह है हमारे साथ. याचा अर्थ हे आहे की आपल्या जीवनातले जे काही बंधन आहेत ते तोडायला येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Blessed be His holy name. आणि त्याच्या नावाला आपण आशीर्वादित करू. Amen. How many of you are excited to hear God's word this afternoon? आणि मग तुमच्यातले किती जण उत्साहित आहात त्याचं वचन ऐकण्यासाठी. Because today's word will change your lives. कारण की आजचं जे वचन आहे ते तुमचं जीवन बदलेल. Today's word will transform your life. आपल्या जीवनाला तो आकार देईल. Today's word आजचं will वचन do great and mighty things in your name. महानच्या गोष्टी करेल येशूच्या नावात आपल्या जीवनात. So let's all go to the letter of Romans chapter 1 verse 16. मग रोमकरस पत्र 1 मध्ये आणि वचन 16 मध्ये जाऊया. 1:16 and 17. 1:16 आणि 17 मध्ये आपण बघूया. कारण मला सुरुवातीचे सुवार्तेचे लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणारा प्रत्येकाला तारणासाठी ती देवाची समर्थ आहे. प्रभू यहुदाला आणि ग्रीकला यहुदाला आणि ग्रीकला कारण रोम 1:16 आणि 17. The book of Romans 1. कारण तिच्याद्वारा सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला मी तारण प्रित्यर्थही देवा. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. प्रथम यहुदाला आणि ग्रीकलाही, कारण तिच्याद्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट होते. कारण असा शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. For I am not ashamed of the gospel of Jesus. कारण मला सुवार्तेचं लाज वाटत नाही I am not ashamed of it. आणि मला त्याची लाज वाटत These are the नाही. words of an apostle हे जे आहे देवाच्या सेवकाचे शब्द who आहेत, came at the very end of the church. जो शेवटी आला कलिशामध्ये. Means the rest of the apostles walked with Jesus in flesh. म्हणजे जे बाकीचे याजक होते ते ऑलरेडी तिकडे चालत होते शारीरिक. But these words were from the apostle Paul. पण हे जे शब्द होते ते पौलाचे शब्द होते. Who was an Orthodox Jew. तो एक ऑर्थोडॉक्स ज्यू होता, कट्टर ज्यू होता. He was a Jew, then touched by God's power and came into Christ. तो यहुदी होता ज्याला देवाचा स्पर्श झाला आणि मग तो ख्रिस्तात आला. And he was saying to us, the church, आणि मग तो त्याच्या कलिशेलाही बोलत you होता. know what? तुम्हाला माहिती आहे का I will never ever ashamed of the gospel of की Jesus. मला कधीही परमेश्वराच्या वचनाची लाज नाही वाटणार. I was the one who persecuted the church before. आणि मला जे आहे खूप असं त्रास दिलेला गेला होता कलिशाच्या अगोदर. I was the same man
who stood against this gospel. आणि मी तोच व्यक्ती होतो जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध उभा राहिलो होतो. I was the same man who was cursing this Jesus. आणि मी तोच व्यक्ती होतो जो येशू ख्रिस्ताला कोसत होतो. But now पण आता I will never ashamed to preach the मला gospel. कधीही लाज वाटणार नाही सुवार्तेची. I will never be ashamed of this gospel. आणि मला कधीही लाज वाटणार नाही या वचनाची. You know why he was not ashamed now? तुम्हाला माहितीये का आता काय बदल झालेला आणि आता त्याला का लाज नव्हती? Because he's explaining why he was not ashamed of this gospel. आणि तो तिकडे समजवत आहे की त्याला का लाज नाही वाटत आता त्या वचनाची, त्या सुवार्तेची. Because out of the gospel of Jesus, कारण की येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारा he experienced the power of God in his life. त्याला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला त्याच्या जीवनामध्ये. You know, that's what Paul is saying here. मग इकडे पौल हेच म्हणत आहे I am not ashamed of the gospel of की Jesus. मला लाज वाटत नाही ख्रिस्ताच्या सुवार्ताची. Because gospel is not just a story. कारण की सुवार्थ जी आहे ती एक फक्त कथा नाहीये. Gospel is not just a beautiful decorated story. आणि ती काय अशी एक सुंदरशी त्याला डेकोरेशन केलेली कथा नाहीये. You see, many people take movies. मग तुम्ही पहा की खूप सारे लोक असं पिक्चर पाहतात Many movies are very beautifully scripted stories. आणि ती जे पिक्चर जे आहेत त्याला खूप असं सुंदरस एक वळण आणलं जातं. Those stories were made to bring emotion or made to bring some kind of a feeling into our आणि minds. ते जे कथा असतात त्या असे बनवल्या जातात की ज्याच्याने आपल्याला स्पर्श होईल, ते आपल्या मनाला ते लागेल अशा बनवल्या जातात. Even though those stories are not reality, आणि जरी ती कथा सत्य नसती they make a beautiful script to entice people's heart. तरी त्याला असं बनवलं जातं, त्याला असं वळण दिलं जातं ज्याच्याने मनाला लोकांचा स्पर्श होईल. They make those beautiful stories to capture the hearts of people. आणि त्या अशा कथा बनवल्या जातात की ज्याच्याने लोकांचं मन तिकडे ओढलं जाईल. But Paul was saying, पण पौल असं म्हणतो the gospel of Jesus that you and I believe की येशू ख्रिस्ताची जी सुवार्थ ज्याच्यावरती तुम्ही आणि मी विश्वास is करतो, not just a beautifully scripted story to entice our heart. ती फक्त एक बनवलेली कथा नाहीये ज्याच्याने आपलं हृदयाला स्पर्श होईल. The gospel of Jesus is packed with the power of God. पण त्याची येशू ख्रिस्ताची सुवार्थ जी आहे त्याला असं बनवलेलं आहे की जे देवाच्या ताकदीने ते भरलेलं आहे. This afternoon, as we are in the house of the Lord, आणि ह्या दुपारी जसं आपण देवाच्या मंदिरात आहोत I want to tell you that the gospel that you and me believe आणि मला असं तुम्हाला सांगायचं ज्या सुवार्तेवरती तुम्ही आणि मी विश्वास करतो is not just some beautiful story that was scripted to make us feel good. ती एक फक्त एक सुंदरशी बनवलेली कथा नाहीये. Is not just something that can create some emotions inside us. ते फक्त अशी बनवलेली गोष्ट नाहीये ज्याच्याने आपल्या मनाला स्पर्श होईल आणि आपल्याला एक असं म्हणजे ओढ लागेल असं नाहीये. The gospel of Jesus carry the power of God. येशू ख्रिस्ताची सुवार्थ जी आहे ती परमेश्वराची ताकद घेऊन चालणाऱ्या आहे. The power of that one true God is inside the gospel of Jesus. ते एक सत्य देवाची ताकद घेऊन चालणारं हे सुवार्थ आहे. And that's where Paul is saying, म्हणून पौल इथं असं oh, I म्हणतो won't get ashamed. की मला लाज वाटणार नाही I won't stop myself. आणि मी माझ्या स्वतःला थांबवणार नाही I will break forth ahead. आणि मी वेगाने पुढे जाईल. Because the gospel of Jesus that we believe contains the power of God. कारण की येशू ख्रिस्ताची जी सुवार्थ ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो त्याच्यात परमेश्वराची ताकद आहे. I believe this year आणि मला विश्वास आहे की या वर्षी will be a beginning of a year in your life. हा वर्ष असं एक नवीन वर्ष असणार आहे जिथे एक सुरुवात होणार आहे. Will be a beginning of you of a very beautiful year in you and me.
एक सुंदर तुम्ही आणि मी याची एक नवीन सुरुवात असणार आहे. where we वर्ष. going to experience gospel not as a story anymore, जिथं आपण सुवार्तेला एक कथासारखं नाही बघणार but आहोत, we will experience gospel as the power of God in our life. पण आपण त्याला देवाची ताकद म्हणून पाहणार आहोत आणि त्याला आपण एक्सपिरियन्स करणार You आहोत. know, this was the time. आणि हीच ती वेळ होती The letter of Romans were written for the church which is in Rome. जिथं रोम कलिसियासाठी पत्र लिहिले गेले होते. Rome, which was the same empire that crucified Jesus. रोम जे एक अशी जागा होती जिथे राज्य असं होतं जिथे येशू ख्रिस्ताला सुलीवरती म्हणजे त्रास दिला गेला Few होता. years back, that was the same empire that was crucifying Jesus. आणि तेच राज्याने येशू ख्रिस्ताला सुलीवरती चढवण्यासाठी सांगितलं होतं. And now Paul is writing a letter to the same church that is in the head of आणि the empire. आणि मग आता पौल त्याच चर्च कलिसियासाठी पत्र लिहित आहे. Rome was the headquarters of the Roman Empire. आणि रोम जे आहे ते रोमच्या राज्याचं एक हेडक्वार्टर होतं, जे प्रमुख स्थान होतं, ऑफिस होतं. And to the church over there, to the Rome, आणि तिकडच्या कलिसियासाठी the Paul is saying, पौल असं म्हणतो I am not ashamed of preaching this same gospel. की मला सुवार्तेची लाज वाटणार नाही. I am not ashamed to preach the Jesus who was crucified by the Romans few months आणि back. मला अशा रोम मध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता करायला लाज वाटणार नाही, ज्याला इथे रोमनीच त्याला सुलीवरती चढवायला लावले. Because कारण the same Jesus they crucified in flesh. जे तोच येशू ख्रिस्त ज्याला या लोकांनी शारीरिक रूपामध्ये सुलीवरती चढवलं, The same Jesus whom they saw dead in the cross. तोच येशू ख्रिस्त ज्याला या लोकांनी मेलेला पाहिलं त्या क्रुसावरती, is no more inside the grave. आणि आता तो काय त्या कबरेमध्ये नाही आहे, He is no more dead. आणि तो मेलेला नाहीये. On the third day, he rose up from the dead. तिसऱ्या दिवशी तो मृत्यूतून उठला And he is alive forever as King of kings and the Lord of lords. आणि तो सतत जिवंत आहे, एक राजा म्हणून आणि देवांचा देव म्हणून. Paul was standing against the forces of the world. पौल जे आहे तो या जगाच्या शक्तींच्या विरुद्ध उभा राहिला होता. In those days, Roman Empire was the greatest empire. आणि त्यावेळेस रोम राज्य हे खूप असं महानचं राज्य होतं. Their armies are uncounted, unnumbered. That big army. आणि त्यांची जी सेना आहे ती त्याला कोणी असं मोजून पण नव्हतं शकत, एवढी मोठी ती सेना होती. That's the same Jesus where the church is worshipping, whom the church is worshipping. आणि तोच येशू ख्रिस्त ज्याला कलिसिया वर्शिप करत होती, आराधना करत Was होती. the same Jesus who was crucified few days back. आणि तोच येशू ख्रिस्ताला त्यांनी सुलीवरती चढवलेलं. But they didn't knew one thing. पण त्यांना हे नव्हतं माहिती That Jesus who was died is no more dead, he's alive forever. की तो येशू ख्रिस्त जो मेलेला आहे तो काय कायमचा मेलेला नाहीये, पण तो सर्व काळासाठी तो जिवंत आहे. Death, which is the biggest enemy of man. आणि मृत्यू जे एका मनुष्याची शत्रू आहे, There is no one who ever conquered death before. त्याच्या अगोदर कोणी मृत्यूवरती विजय नाही पावला. इतने बड़े राजा होने दे, हर लोग, everyone, they fall down before death. आणि किती मोठे राजा असो नाही तर किती मोठा व्यक्ती असो, हर एक व्यक्ती मृत्यू पुढे झुकला आहे. No one in this world has ever conquered death. आणि कोणीही त्या मृत्यूवरती विजय नाही मिळवू शकत. Jesus was the first flesh ever came in this world and conquered death. आणि येशू ख्रिस्त हे पहिला व्यक्ती होता जो शारीरिक रूपात आला आणि त्यांनी मृत्यूवरती विजय पावला. And today, and the same Paul who received Jesus is saying, आणि तोच पौल ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तो आज म्हणत आहे you know, I will never ashamed of this gospel. की मला कधी सुवार्तेची लाज नाही वाटणार. Because
the hero of this gospel, कारण की ह्या वचनाचं ह्या सुवार्तेचा जो नायक आहे, the hero of this gospel has took the victory over death. जो हिरो आहे त्यांनी मृत्यूच्या वरती विजय पावला आहे. Oh, he is the King of Kings who has that authority to overcome death. आणि तो जो आहे तो राजांचा राजा आहे जो मृत्यूवरती विजय पावू शकला. And today, आणि आज that gospel of Jesus, तेच सुवार्ता येशू ख्रिस्ताची, when it says gospel of Jesus, जेव्हा असं म्हणलं जातं की येशू ख्रिस्ताची सुवार्ता, it means that finished work of Jesus for us. म्हणजे ते संपूर्ण केलेलं कृत्य येशू ख्रिस्ताद्वारे जे त्यांनी आपल्यासाठी केलं, Is the power of God that is living inside us. ती देवाची ताकद आहे जी आपल्यामध्ये जी जी आहे. You know, when Jesus was crucified in the cross, आणि तुम्हाला माहिती का जेव्हा येशू ख्रिस्त त्या क्रुसावरती जेव्हा त्याला चढवण्यात आलं, I said few minutes back, he was not even in a place to recognize. He was unrecognizable. आणि मग मी थोड्या वेळ अगोदरच बोललो की त्याचं शरीर जे होतं ते कोणी पण असं पाहून बोलू नाही शकत की हे मनुष्य आहे. His body was pierced, bruised, tortured, and made unrecognizable. आणि त्याच्या शरीराचा चिथडा केला गेला, त्याला फटके देऊन त्याला खूप त्रास देऊन वेदना देऊन त्याला असं बनवलं की त्याला पाहून असं ओळखूही नाही शकत की तोच येशू ख्रिस्त He आहे. was shamed completely. आणि त्याला खूप असं लाजिरवाण केलं His body was broken badly. आणि त्याचं शरीर तोडण्यात आलं. And no one had faith that this Jesus can get back normal. आणि मग कोणालाही विश्वास नव्हता की हाच येशू ख्रिस्त एक साधारण व्यक्तीसारखा परत व्यवस्थित येईल. When Jesus was in the cross, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या क्रुसावरती होता, I tell you, that is the biggest hopelessness you can ever see in your sight. मग ती अशी एक असं म्हणजे एक दृश्य होतं की जिथे कोणालाही आशा नव्हती, सर्वजण आशाहीन झाले होते. When Mary and John and few people, when they saw Jesus, जेव्हा मरिया आणि योहान जेव्हा येशूला त्यांनी पाहिलं, many left and ran from him. खूप सारे लोकांनी त्याला पाहून त्याच्यापासून पळून गेले. Very few was with him. खूप कमी लोक त्याच्या बरोबर And होते. when they saw Jesus, आणि जेव्हा त्यांनी येशूला पाहिलं, they knew that this Jesus cannot get back to जेव्हा normal as he was before. त्यांनी येशूला पाहिलं तेव्हा त्यांना माहिती होतं की हा जसा पहिला दिसत होता हा तसा नाही बनू Oh, they शकत. thought this is the end of Jesus. आणि मग त्यांना वाटलं की हे येशू ख्रिस्ताचं शेवट होतं. They thought, like many prophets came, this is the end of someone. मग जसं बाकीचे संदेष्टे आले, भविष्यवक्ता आले, तसं त्यांना वाटलं की येशू ख्रिस्ताचा पण शेवट होता. They thought this is the end. आणि त्यांना वाटलं की हे शेवट आहे. But they don't know something. पण त्यांना काहीतरी नाही माहिती. Jesus said, येशू म्हणाला, this temple that you are seeing, हे जे तुम्ही मंदिर पाहत आहात, when this temple will be taken away on the third day, I will raise it back again. हे मंदिर जे आहे ते पडेल आणि तिसऱ्या दिवशी हे परत उभं केलं जाईल. They thought the temple that Jesus was speaking was about the physical temple of Jerusalem. आणि जे मंदिर आहे ते पाहून त्यांना वाटत होतं की ते म्हणजे शारीरिक कृत्यातलं मंदिर बोलत आहे. But the temple that Jesus spoke was about his body. पण जे मंदिराबद्दल येशू ख्रिस्त बोलला ते म्हणजे आपलं शरीर. Jesus said, येशू म्हणाला, this body, हे शरीर which is the temple of God, जे देवाचं मंदिर आहे, my body will be perished. माझं शरीर जे आहे त्याचं चितडा होईल किंवा त्याचा नाश होईल. My body will be completely destroyed. माझं शरीराचा नाश करण्यात येईल. And on the third day, I will raise this temple back again. आणि तिसऱ्या दिवशी मी हे मंदिर परत बांधल. You know, the resurrection of Jesus is a powerful statement that this gospel is not a story. आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे एक चिन्ह आहे की हे जे पवित्र शास्त्र आहे किंवा त्याचं सुवार्ता जी आहे ती एक फक्त एक साधारण कथा नाहीये. The resurrection of Jesus is a hope-giving truth over our lives. परमेश्वराचं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे
आपल्या जीवनासाठी एक आशा आहे. Paul was saying, I am not ashamed of this gospel. पौल असं म्हणत होता की मला या सुवार्तेची लाज वाटत नाही. This same Paul who regarded the Old Testament prophets in a high way. आणि हाच पौल ज्यांनी बाकीच्या संदेश त्याला खूप असं मोठ्या स्थानावरती सांगितलं होतं. His name was Saul at that time. त्याचं नाव अगोदर सौल होतं. He was regarding those Old Testament righteous people in a very high in a esteem. आणि मग त्याला एक मोठ्या स्थानावरती ठेवलं जायचं. त्या शौलाला खूप असं महान जागेत असं बघितलं जायचं. I wonder why that same Saul who became Paul now is saying, I am not ashamed of this मग Jesus. आता मला असं विचार पडतो की तोच शौल जो लोकांना त्रास द्यायचा येशू ख्रिस्ताच्या नावाखाली, त्याला असं काय घडलं की त्याच्या संगती की आता तो येशू ख्रिस्ताची सुवार्ता करण्यासाठी लाजत नाही. That Saul who regarded the laws of Moses high. आणि तोच शौल जो मोशेचे जे नियमशास्त्र होते त्याला खूप असं घेऊन चालणारा व्यक्ती. That same Saul who regarded the father of faith, Abraham, so high. आणि तोच सेम शाऊल जो अब्राहमाला जो विश्वासाचा पिता होता त्याला खूप असं घेऊन चालणारा व्यक्ती That होता. same Saul who regarded Elijah, who brought the fire from down. आणि तोच शाऊल जो एलिशाला पाहत होता की जो ज्याने अग्नी घेऊन खाली आला. That same Saul who regarded Isaiah, the greatest prophet of the Old आणि मग Testament. त्यांनी येशाया जो मोठा संदेष्टा होता देवाचा, त्याला खूप असं मोठ्या जागेत Can you पाहिलं. imagine that same Saul who has become a Paul now is saying, I will never ashamed of preaching this Jesus. आणि मग तोच सेम शाऊल जो नियमशास्त्रात चालणारा होता, पण आता तो म्हणतोय की मी कधी मला लाज वाटणार नाही या येशू ख्रिस्ताची सुवार्ता He सांगण्यासाठी. didn't say, I won't get ashamed of preaching about Abraham. आणि तो कधी असा बोलला नाही की मला लाज नाही वाटणार अब्राहमाचं सांगायसाठी. He didn't say, I won't get ashamed of preaching about Moses. आणि मग त्याला असं वाटलं नाही की मी मोशेबद्दल जेव्हा मी सुवार्ता सांगेल त्याची मला लाज नाही But he's वाटणार. saying, I will never be ashamed of preaching this Jesus. पण तो म्हणतो की मला ह्या येशू ख्रिस्ताची सुवार्तेची लाज कधीही नाही You वाटली. know, that fascinated me so much. आणि मग ते मला फार एक असं मला आश्चर्यचकित त्यांनी You केलं. know why he was not ashamed of preaching this Jesus? मग तुम्हाला माहितीये का त्याला का लाज नव्हती वाटत या येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यासाठी? Because that Abraham he heard about. कारण की ज्या अब्राहमाबद्दल त्यांनी ऐकलं He didn't appear before him. तो नाही आला त्याच्या शौलाच्या पुढं. That Moses he heard about. ज्या मोशेबद्दल त्यांनी ऐकलं He didn't appear before him. तो त्याच्या पुढे नाही आला. That Isaiah that he heard about. त्या यशायाबद्दल जे त्यांनी ऐकलं He didn't appear before Saul. तो शौलाच्या नजरेपुढे नाही आला. But the same Jesus he was persecuting. पण तोच येशू ख्रिस्त ज्याच्या मागे लागून तो ज्याला त्रास देत होता That same Jesus that he was against with. आणि तो ज्याच्या विरुद्ध होता तोच येशू ख्रिस्त. That same church that were worshiping Jesus that he was persecuting. आणि ज्या कलिशाला तो त्रास देत होता जे येशू ख्रिस्ताच्या मागे जात होते, That same Jesus appeared before him in the roads of आणि Damascus. तोच येशू ख्रिस्त शौलाच्या पुढे आला दमस्कस मध्ये. The moment he saw Jesus in the vision, ज्या क्षणाला त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं त्याच्या नजरेपुढे he understood one important thing. त्याला एक महत्वाची गोष्ट समजली This Jesus is powerful than Abraham. की हा येशू ख्रिस्त अब्राहमापेक्षा शक्तिशाली आहे. This Jesus is powerful than the Moses. आणि हाच येशू ख्रिस्त मोशेपेक्षाही ताकदवर This आहे. Jesus is powerful than Isaiah. आणि हा येशू ख्रिस्त
यशयापेक्षाही ताकदवर आहे. Because this Jesus came back from dead and still he's appearing before his कारण disciples. की हाच येशू ख्रिस्त मृत्यूतून उठून आला आणि तो त्याच्या पुढे उभा होता. And now the same Paul is saying, आणि मग आता पौल म्हणतो, because I knew that this Jesus is alive, कारण की मला माहितीये की हा येशू ख्रिस्त जिवंत आहे. as I knew that he is the real Messiah, आणि जसं मला माहितीये की हा खरं मसीहा आहे. and as I knew that he is the one and one true God, आणि जसं मला माहितीये की तो फक्त प्रथम देव I आहे. will never ashamed to preach this Jesus. तर मला कधीही लाज नाही वाटणार या येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी. Because this same gospel कारण की हेच जे वचन आहे which contains the finished work of Jesus ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताची पूर्ण केलेली जी सामर्थ्य आहे is the same gospel who gonna give us the power that Jesus carried. मग तेच हे शास्त्र आहे किंवा सुवार्ता आहे जे जे ज्याच्यात येशू ख्रिस्ताची घेऊन चालण्याची ताकद होती. I will never ashamed of this मग gospel. मला या सुवार्तेची कधीही लाज नाही वाटत. Church, we are not ashamed of this gospel मग कलिक्षा आपल्याला कधीही या सुवार्तेची कधीही लाज नाही because वाटायला this पाहिजे. gospel कारण की हे सुवार्ता is the door ते दरवाजा आहे where the power of God that was with Jesus is transferred over our lives. की त्या दरवाजे तो दरवाजा आहे जिथे ती ताकद येणार जी येशूच्या जीवनाला बदल. This gospel of Jesus, this finished work of Jesus is the way where you can experience God's power. आणि मग तीच त्या येशू ख्रिस्ताची ताकद आपल्यासाठी सॉरी ते रस्ता आहे की तीच ताकद आपल्या जीवनामध्ये काम That करण्यासाठी. Paul was saying that this gospel of Jesus is the power of God आणि for मग तो salvation. पाऊल म्हणत आहे की ही जी सुवार्ता आहे येशू ख्रिस्ताची ती माझी ताकद आहे लोकांना वचन देण्यासाठी. But it says it is the power of God for everyone who believes unto salvation. आणि 16. What is it? It is the power of God to salvation for everyone who believes. आणि ती देवाचा सामर्थ्य आहे जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. For everyone, सर्वांसाठी, not for few people. फक्त थोडक्या लोकांसाठी The नाही. same God who was the Lord of Israel, आणि तोच देव जो इस्रायलचा देव होता, the same Lord when he gave his commandments only to the set of people, तोच देव ज्यांनी लोकांना एक नियमशैली दिली the होती, same God who protected only few set of people, one tribe in the Old आणि Testament. फक्त एक झुंडच म्हणतो ना आपण, हो ना? Right. एक कल्पाला त्यांनी म्हणजे निवडलं होतं. That same God is no more for few people. मग आता तो फक्त थोडक्या तोच देव थोडक्या लोकांसाठी नसून When Jesus appeared in flesh, जेव्हा येशू ख्रिस्त शारीरिक देहामध्ये आला, God told the difference between Jew and the world. मग देवाने जे आहे यहुदी लोकांमध्ये आणि जगिक लोकांमध्ये एक Difference. फरक आणला, God निकाल दिया, फरक निकाल दिया. फरक काढून टाकला. And now आणि आता the gospel of Jesus येशू ख्रिस्ताची जे सुवार्ता and आहे the power of God that is inside the gospel आणि त्याची ताकद जी या सुवार्तेमध्ये आहे is for everyone who believes in the ती gospel. सर्वांसाठी आहे जो या वचनावरती विश्वास करतो. This year, if you are believing in the finished work of Jesus, आणि मग ह्या वर्षी जर तुम्ही येशू ख्रिस्तानी पूर्ण केलेल्या कृत्यावरती विश्वास ठेवता, I tell you, you will experience the power of God in your मग मी life. तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आहे परमेश्वराची ताकद तुमच्या जीवनामध्ये पाहताल, काम करताल. That power of God is not kept for few religious people. आणि ती जी देवाची ताकद आहे ती फक्त एक धार्मिक लोकांसाठी नसून That power of God is not just kept for some rich people or wonderful people. आणि ती जी ताकद देवाची जी ताकद आहे ती फक्त
जे जे धनवानी आहेत, जे खूप ताकदवर आहेत, त्या लोकांसाठी नसून, that power of God is not just kept for some educated people. आणि ही ताकद फक्त जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी नसून, Neither it will never respond to them. त्यांना त्याचं कधी उत्तर पण पटकन नाही Which मिळणार. means you cannot buy God's power with money. ज्याचा अर्थ आहे की तुम्ही कधीही देवाची जी ताकद आहे त्याला पैशाने घेऊ नाही शकत. You cannot negotiate God's power with your education. आणि तुम्ही जे आहे ते त्याच्या संगती देवासंगी वशिला करू नाही शकत, ते पैसे देऊ. You cannot negotiate to receive God's power through your status of your life. आणि तुमच्या जीवनशैलीच्या स्टेटसनी किंवा तुम्ही किती मोठे आहात त्याच्याने तुम्ही त्याला वशिला देऊ नाही शकत. You can experience God's power by keeping your faith on the gospel of पण Jesus. तुम्ही जे आहे देवाची ताकद तेव्हा स्वीकारू शकता जेव्हा तुम्ही त्याच्या वचनावरती विश्वास ठेवता. When you keep your faith on the finished work of Jesus over our lives. जेव्हा तुम्ही त्यांनी पूर्ण केलेल्या कृत्यावरती विश्वास ठेवतात आपल्या जीवनामध्ये. Jesus have finished everything for us. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी सर्व काही संपूर्ण केलं आहे. He broke the wall that was between man and God. आणि त्यांनी जी आहे ती मनुष्याच्या आणि देवाच्या मध्ये जी भिंत होती ती तोडून टाकली आहे. That wall called sin, आणि ती भिंत म्हणजे पाप, where no man could ever break it. जिथं कोणी व्यक्ती किंवा कोणी मनुष्य तोडू नाही शकत. Where no man had the power to break that wall. कोणत्याही मनुष्यांकडे ती ताकद नव्हती ती भिंत The word तोडण्यासाठी. of God says, वचन असं म्हणतं everyone sinned. की सर्वांनी पाप केलं. Everyone sinned and lost the glory of God. सर्वांनी पाप केला आणि देवाची जी ताकद होती त्याला गमावलं. We are all born in sin. आणि आपण सर्वजण पापात जन्मलो आहोत. And we were all filled with sin. आणि आपण सर्व पापाने भरलेलो We आहोत. were performing sin. आपण पाप करत होतो. And we were on the path of dying in that sin. मग आपण मृत्यूच्या दरीत होतो. आपण त्या मृत्यूच्या रस्त्यावरती But होतो. Jesus came with the power of God and he broke that huge wall called sin. पण येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी त्याच्या ताकदीने ती जी भिंत होती ती पापाची भिंत आपल्यामधून आणि देवामधून तोडून टाकली. That wall that devil created, ती भिंत जी सैतानाने बनवलेली, where devil thought no one can crush this wall. जिथं सैतानाला वाटलं की कोणी या भिंतीला तोडू नाही शकणार. Jesus was the first ever man the one who came in flesh and he broke that wall called sin. आणि येशू ख्रिस्त एकच व्यक्ती होता जो या शारीरिक रूपात आला आणि त्यांनी देवाच्या ताकदीने ती भिंत जी पापाची भिंत होती ती तोडून And टाकली. then Jesus said, आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला I am the way to the Father की now. मी आता तो रस्ता आहे पित्याच्या पर्यंत. I am the truth to the Father. मी ते सत्य आहे पित्याकडे And जाण्यासाठी. I am the life towards the Father. आणि मीच ते जीवन आहे पित्याकडे And जाण्यासाठी. that Jesus आणि तो येशू has ख्रिस्त come आला आहे. and he finished the work. त्यांनी ते कृत्य पूर्ण केले. So that through that finished work of Jesus, म्हणजे की ते पूर्ण केलेल्या कृत्याने So जे that- येशू ख्रिस्ताने so that केले, through that work we can experience the power of God. त्याच्या कामाद्वारे आपल्याला परमेश्वराची ताकद जाणवल. Today, as we gonna believe in that finished work of आणि Jesus, जसं आपण आज त्याच्या पूर्ण केलेल्या कृत्यावरती जेव्हा विश्वास करू we gonna see the power of God manifesting in our life. तेव्हा आपण देवाची ताकद आपल्या जीवनामध्ये खरी होताना पाहू. Remember, church, don't get crushed because the world has certain patterns. म्हणजे लक्षात ठेवा कलिशा की जगी कृत्यांमध्ये तुम्ही असं तुटून नका जाऊ. The world trying to find success in any way. जगिक लोक जगिक गोष्टींमध्ये उत्तर शोधतात They try to find success in any way. आणि ते यश पाहायला बघतात जगिक गोष्टींमध्ये. But I tell you, पण मला तुम्हाला no सांगायचं one can make success to the eternal life without Jesus. कोणी सार्वकालिक जीवनासाठी यशी ठरणार नाही. फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारेच ते यश But प्राप्त we होतं. children of God,
पण आपण देवाचे लेकरं, when we believe in that finished work of Jesus, जेव्हा आपण देवाने जे पूर्ण केलेली जी कृत्य आहे त्याच्यावरती जेव्हा विश्वास ठेवतो, God will plant success in your life in this earth and also in the eternal तर life. तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये, या जगिक जीवनामध्ये आणि सार्वकालिक जीवनामध्ये यश प्राप्त करेल The आपल्याला. power of God will be your assistance in everything what you do. आणि देवाची ताकद तुम्ही जे काही करताल त्याच्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देईल. The power of God will be your portion in your life. आणि देवाची ताकद ही तुमच्या जीवनाची एक भाग होईल. And God will do great things through you, through that power. आणि देव तुमच्याद्वारे खूप महान कृत्य करेल त्या ताकदीद्वारे. Remember, we are not the people who are ashamed of gospel. आणि मग हे लक्षात ठेवा की आपण असे लोक आहोत जे परमेश्वराच्या सुवार्तेला लाजत नाही. We are not the people who keep our feet behind for the gospel, but we are the people who keep our feet ahead of the मग gospel. आपण जे आहे संदेशाला संदेश सांगण्यासाठी घाबरणारे नसून पाऊल मागे न टाकून पुढे टाकणाऱ्या व्यक्ती आहे. And before that, आणि म्हणून त्याच्या अगोदर before even preaching about this gospel, संदेश ते सांगायच्या अगोदर पहला सुद्धा हमको ये संदेश के ऊपर विश्वास का जरूरत है. आपल्याला या संदेशावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. We need to have faith in every situation of our life. आपल्याला विश्वासाची गरज आहे हर एक गोष्टींमध्ये आपल्या जीवनाच्या. Faith on the finished work of Jesus. विश्वास त्या येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण केलेल्या कृत्यांवर. If all these days you don't know the meaning of gospel, जर तुम्हाला इतके दिवस संदेशचे किंवा सुवार्तेचा अर्थ काय आहे हे जर माहिती नसेल, remember, gospel means the finished work of Jesus. मग हे That is लक्षात gospel. ठेवा, सुवार्थ म्हणजे येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेले जे कृत्य आहेत त्याला सुवार्थ And I want to tell म्हणतात. you, Jesus has finished everything for you. आणि मग मला हे सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी सर्व काही पूर्ण केलेले आहे. No sin can stop you. कोणताही पाप तुम्हाला थांबवू नाही No शकत. sickness can stop you. कोणता आजार तुम्हाला थांबवू नाही No शकत. curse can stop you. कोणते श्राप तुम्हाला थांबवू नाही Because शकत. you are filled with the power of God as you are believing in the कारण की finished work of तुम्ही Jesus. देवाच्या ताकदीने भरलेले आहे का जेव्हा तुम्ही त्याच्या कृत्यांवरती, पूर्ण केलेल्या कृत्यांवरती विश्वास ठेवता. If your life was full of sin all these years, जर तुमचं जीवन पापाने भरलेलं होतं एवढ्या वर्षी, now remember this. मग आता तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्हारा ताकत से पाप के साथ लड़ाई करना जरूरत नहीं. मग तुम्ही स्वतःच्या ताकदीत पापासंती झुजायला गरज नाहीये. कितने लोग ट्राई किया? मग किती लोकांनी प्रयत्न We केला, all try with that too. किती तुम्ही प्रयत्न केला की आपण पापातून I tell you, निघावं. we will fail. मग मी तुम्हाला सांगतो की आपण अपयशी ठरू. If we battle with sin with our power, we will fail for sure. जर आपण पापासंती आपल्या स्वतःच्या ताकदीत तडजोड केली किंवा आपण त्याचा सामना करायचा प्रयत्न केला तर आपण अपयशी ठरू. But the moment you start to believe in the finished work of पण Jesus, ज्या क्षणाला तुम्ही देवाने केलेले पूर्ण कृत्यावरती विश्वास ठेवता, which is the gospel, जे म्हणजे त्याची सुवार्ता the आहे, power of God, the word of God says, the power of God is given to us. मग देवाचं वचन असं बोलत आहे की आपल्याला देवाची ताकद प्राप्त होती. The moment the power of God comes in our life, ज्या क्षणाला देवाची ताकद आपल्या जीवनावरती येते, is that the time where the same sin that eat your life, now you are taking victory मग over त्या it. क्षणाला ते जे पाप आहे त्याच्यावरती देवाची ताकद जी आपल्या जीवनात येते ते त्या पापावरती विजय होतं. The same sin that you were a prisoner before, now you are taking authority over that sin. आणि मग तेच जेल ज्याच्यामध्ये तुम्ही अटकला होता, पण आता देवाची ताकद त्याच्यावरती विजय पावत. The same sin that slaved your life, you are taking victory over that sin. मग तेच पाप जे आपल्याला त्रास देत आहे त्याच्यावरती विजय मिळवत आहे देवाची ताकद. Yeah, गुलाम रहता है. The same sin that captured your life. जे तेच पाप ज्याच्याने आपल्या जीवनाला एक बंदी बनवलेला आहे, And you will take authority over it. मग तुम्ही त्या
पापावरती विजय पाहू शकाल, And that happens. अधिकार पाहू शकाल. And that happens when the power of God comes in your life. आणि मग ते होईल जेव्हा तुम्ही देवाची ताकद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करता. Amen. Hallelujah. Hallelujah. How many of you want this power of God? मग कित्येक जणांना ही ताकदीची गरज आहे. That power of God comes when you start to believe in the finished work of मग Jesus. ती ताकद देवाची ती ताकद तुमच्यावरती येते जेव्हा आपण त्याचे पूर्ण केलेल्या कृत्यांवरती विश्वास That's ठेवतो. why the verse 17 says. म्हणून 17वा वचन म्हणतं, Please read. Romans 1:17. कारण तिच्याद्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट होते. कारण असं शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. Amen. Hallelujah. For in it is the righteousness of God revealed from faith to faith. 17. या विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होतो, कारण असा शास्त्रलेख आहे. The righteousness of God. देवाची जी नीतिमत्वता The आहे, righteousness of God that God revealed in the finished work. देवाची नीतिमत्वता जी त्यांनी त्याच्या पूर्ण केलेल्या कृत्यामध्ये दाखवून दिली. And that righteousness of God is revealed to us in faith, from faith to faith. आणि ती नीतिमत्वता ती देवाने दाखवून दिली, ती विश्वास आणि विश्वासासाठी आहे. मतलब क्या है? विश्वास एक बच्चे की तरह उधर ही नहीं रहते, बड़ा होते रहते. मग एक विश्वास जे आहे ते काय तिकडच्या तिकडे नाही राहत, पण एक लहान लेकरासारखं वाढतच जातं. How a baby is born, then grown into an adult. जसे एक लहान लेकरू जेव्हा जन्मलं त्याच्यानंतर एक मोठ्या व्यक्तीमध्ये बनतं, Is how the faith get born and increase in our life. मग तसंच विश्वासही असतो की तो पहिला आपल्या जीवनात जन्मतो आणि मग तो वाढत 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 जातो. Only when that faith is moving from level to another level. आणि मग तेव्हा फक्त तेव्हाच जेव्हा तो विश्वास आपल्या जीवनामध्ये जेव्हा वाढत जातो Is where the righteousness of God shines over your life. आणि मग त्या वेळेला देवाचा नीतिमान आपल्या जीवनावरती प्रकाश दाखवतो. Because the just shall live by faith. कारण की नीतिमान विश्वासाने Amen. जगेल. Hallelujah. Hallelujah. And when you start your journey with Christ in faith, मग तुमची जी जर्नी आहे, तुमचं जे चालणं आहे, चालणं आहे, जीवन आहे, ते येशू ख्रिस्तासंगती तुम्ही घेऊन चाला. not with your understanding, स्वतःच्या विचारांनी नसून, not with your previous experience, तुमचे जे काही तुम्हाला ठेचना पोचली आहे अगोदरच्या जीवनात ते घेऊन नसून, not by seeing some other Christians, दुसऱ्या ख्रिस्ती लोकांना पाहून नसून, not seeing a pastor. एका पाद्रीला न पाहता Your faith in Christ should be should be based and in the word of God. मग तुमचा विश्वास जो आहे ख्रिस्तावरती त्याच्या वचनावरती ते स्थापित असायला पाहिजे. Your walk with Christ is dependent on the faith that is rooted on the word of मग God. तुमचं ख्रिस्तासंगती चालचलन हे तुमच्या वचनावरती आहे. क्योंकि हमारा एक्सपीरियंस कभी भी गलत हो सकता है. कारण की आपलं जे एक्सपिरियन्स आहे किंवा आपला अनुभव जो आहे तो चुकीचा असू शकतो. शायद एक पास्टर गिर सकते, एक पाद्री पडू शकतो, शायद एक बिलीवर गिर सकते, एक विश्वासू पडू बट शकतो, परमेश्वर का वचन कभी भी गिरना नहीं पण देता. त्याचं वचन कधी पडत नाही. God's word will never change. त्याचं वचन कधी बदलत नाही. God's word will never fail. त्याचं वचन कधी अपयश ठरत नाही. And God's word always brings God's power down. आणि देवाची शब्द कधी त्याची ताकद खाली नाही. That's why the just will live by faith. It doesn't bring the word down. The God's word will bring the power down. हा, देवाचं वचन देवाची ताकद खाली आणतं. And that's how the just shall live by faith. आणि मग तसंच नीतिमान विश्वासाने जगेल. Faith on the finished work of Jesus. विश्वास की देवाच्या संपूर्ण केलेल्या कृत्यांवर. And if you want to know what Jesus has finished for you, आणि मग जर तुम्हाला माहिती पाहिजे की येशू ख्रिस्ताने काय तुमच्यासाठी पूर्ण you केलं, can understand only through this word of God. मग तुम्हाला ते फक्त वचनाद्वारेच समजेल. That's why every man of God always suggested to read the word. Read the word. म्हणून नेहमी देवाचे व्यक्ती जे आहेत ते तुम्हाला सांगतात की तुम्ही वचन वाचा. Because this word of God
gives you the revelation about what Jesus has finished for कारण you. की हेच देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला दाखवून देतं की काय येशू ख्रिस्तांनी संपूर्ण केलं आहे. And that is the time your faith will come upon finished work of Jesus. आणि मग तेव्हा तुमचा विश्वास वाढेल येशू ख्रिस्तांनी संपूर्ण केलेल्याच्या कृत्यांवर. And that is where the power of God is manifested over our आणि lives. मग तिकडेच देवाची जी ताकद आहे ती आपल्या जीवनावरती दिसून येते. I want to tell you, this year आणि मला तुम्हाला सांगायचं या वर्षी will never be an ordinary year for us. हे काय साधारण वर्ष नसणार आहे आपल्यासाठी. कितने लोग विश्वास कर रहे हैं? मग किती लोक विश्वास करत आहे या This वर्षी? year won't be an ordinary year. की हे वर्ष आहे हे साधारण वर्ष नसून This year will be a year where we will experience the power of God. हे वर्ष असं असणार आहे जिथे आपण परमेश्वराची ताकदीला पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये. This year is the year where we will experience the move of God in our life. जिथे आपण देवाची ताकद आपल्या जीवनामध्ये चालताना पाहू. As we going to keep our faith on the finished work of Jesus. जसं आपण देवाच्या पूर्ण केलेल्या कृत्यांवरती जेव्हा आपण विश्वास Amen. करू. Amen. Hallelujah. कितने लोग तैयार हैं परमेश्वर का खत्म किया हुआ काम के ऊपर विश्वास रखने के मग किती लोक परमेश्वराने पूर्ण केलेल्या कृत्यांवरती विश्वास ठेवायला तयार आहेत. And that finished work of Jesus is the gospel. आणि ते पूर्ण केलेली गोष्ट म्हणजे ते सुवार्थ आहे. And Paul said, I am not ashamed of this gospel. आणि मग पौल म्हणाला की मला या सुवार्थेची लाज नाही वाटत. I will never ever put my faith behind on this मग मी gospel. कधीही माझा विश्वास मागे नाही टाकून या सुवार्थेवरती कधी मागे नाही टाकून. Because this gospel, कारण हे सुवार्थ which is the finished work of Jesus, जे येशू ख्रिस्ताची पूर्ण केलेली कृती आहे gives me the authority and the power of God. ती मला देवाची ताकद आणि अधिकार देते. And that power of God आणि ती देवाचा अधिकार gives me a victorious life in this world. तो देवाचा अधिकार मला या जीवनावरती ताकद देत, विजय देत. How many of us want to live a victorious life? मग किती लोकांना ते तसं विजयी जीवन I tell you, जगायचं. it is through the faith on the finished work of Jesus. मग ते मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण देवाने केलेले जे संपूर्ण केलेले कृत्य आहे त्याच्यावरती जेव्हा आपण विश्वास करतो That victorious life happens through the power of God. ती विजयी जीवन फक्त त्याच्या ताकदीने घडून येते. And that power of God comes in our life when we believe in the finished work of आणि ती Jesus. देवाची ताकद आपल्या जीवनामध्ये येते जेव्हा आपण त्याच्या कृत्यांवरती विश्वास करतो. Amen. Hallelujah. Hallelujah. Can you all raise up this afternoon? मग आता आपण उभा राहूया. Today God wants to fill you with that power. आज देवाला तुम्हाला त्या ताकदीने I भरायचं. tell you, every walls are breaking this afternoon in the name of आणि Jesus. मी तुम्हाला सांगतो की हर एक भिंत तुटत आहे येशूच्या नावात. Everything that was destroying your life is breaking from today in the name of जे Jesus. काही तुमच्या जीवनाला खराब करत होतं, त्रास देत होतं, ते तुटत आहे येशूच्या The नावात. power of God is going to manifest this afternoon in Jesus' येशू name. ख्रिस्ताची ताकद जी आहे इकडे प्रकट होणार आहे येशूच्या For नावात. we are not ashamed of this gospel, कारण की आपल्याला या सुवार्थेची लाज नाही वाटत. because this gospel कारण की हे सुवार्थ is the gospel that carries the power of God. ही अशी सुवार्थ आहे जी देवाला घेऊन चालतं. Can we all close our eyes this afternoon मग आता आपण आपले नेत्र बंद करूया and ask the power of God to manifest in our आणि life? आपण देवाची ताकद आपल्या जीवनात प्रकट होण्यासाठी मागूया. In before all your challenges, आणि मग जे काही तुमच्या जीवनात चॅलेंज आहे in before all your weakness, आणि तुमच्या कमजोरीच्या पुढे tell that I believe in the finished work of Jesus. हे बोला तुम्ही की मी देवाच्या पूर्ण केलेल्या कृत्यांवरती विश्वास ठेवतो. शायद कोई पाप आपको आपका जीवन का एक बड़ा स्टम्बलिंग ब्लॉक हो सकता मग है. तुमच्या जीवनात कोणतं तरी पाप असेल ज्याच्याने तुम्ही खाली पडत असता. Might be some sickness is that stumbling block in front of आणि you. मग काय आजार असेल जे आपल्याला खाली पाडत आहे. Might be some cause in your life is that stumbling block. मग असा कोणता तरी श्राप असेल जे आपल्याला खाली पाडत आहे. But today proclaim that I believe in the finished work of my Jesus. आणि मग आज तुम्ही हे विश्वासाने घोषित करा की
मी माझ्या येशू ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कृत्यांवरती विश्वास I ठेवतो. believe in the one who broke the walls of sin in my life. मी त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो ज्याने ती भिंत माझ्या जीवनात तोडून टाकली आहे, पापाची भिंत. I believe in the one who said, by my stripes you are healed forever. आणि मी त्या अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवतो ज्याने बोललेला आहे की माझ्या फटके खाण्याने तू पूर्ण होशील. I believe in that Jesus आणि मी त्या येशूवरती विश्वास ठेवतो who carried my curse by becoming a curse. त्यांनी माझे श्राप स्वतःवरती घेतले, स्वतः श्राप बनवून. The word of God says, देवाचं वचन असं म्हणतं, cursed is the one who will be hanged in the cross on the tree. श्रापित तो आहे जो त्या क्रूसावरती खेळ घातलं जाईल. And I tell you, it was Jesus who was hanged on the tree. आणि मला तुम्हाला सांगायचंय की तो येशू होता ज्याला त्या झाडावरती ठोकलं गेलं. Jesus became a curse so that we don't need to carry curse. येशू ख्रिस्तानी ते श्राप घेऊन चालला ज्याच्याने आपण श्रापित नाही व्हावे. Right now in the name of Jesus, येशूच्या नावात every curse be broken in every family जे in काही Jesus' श्राप name. आहे ते तुटू दे येशूच्या नावात. Every sickness right now in the name of Jesus सर्व be काही healed. रोग जे आहे ते येशूच्या नावात बरे होते. Every bondage of sin be broken in the name of जे काही Jesus. बंधन आहे पापाची ती येशूच्या नावात तुटू दे. Right now we release the power of God. We release आता the आम्ही power of God. येशूची ताकद सर्वांवरती We are मागत आहोत. releasing the power of God through the finished work of Jesus. देवाची जी ताकद आहे ती सर्वांवरती मागत Right now, let it आहोत consume. त्याच्या पूर्ण केलेल्या कृत्यांद्वारे. Let it consume. Let the power of God consume in the name of तर Jesus. सर्वांवरती ही ताकद यावी येशूच्या नावात. The just shall live by faith. आणि मग नीतिमान जे आहे विश्वासाने जगले. Today we speak the spirit of faith upon each and every one in Jesus' name. आज आम्ही येशूची विश्वासाची ताकद मागत आहोत सर्वांवरती. Faith on the finished work of Jesus. विश्वास येशू ख्रिस्तानी पूर्ण केलेल्या कृत्यांवर. Today let that faith manifest in each and everyone's life in आज Jesus' ती name. आज ती कृत्याची ताकद आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकट व्हावी. Oh Lord, let your mighty power manifest in this year in your people's lives. आणि मग तुझी महानशी अशी ताकद सर्वांच्या जीवनामध्ये येऊ दे या वर्षी देवा. For we believe कारण की आम्ही हे विश्वास in ठेवतो your gospel. की तुझ्या वचनावरती सुवार्तेवरती We believe in the finished work of Jesus. तुझं येशू ख्रिस्तानी संपूर्ण केलेल्या कृत्यांवरती आम्ही विश्वास We ठेवतो. thank you and we bless your आणि holy name. आम्ही धन्यवाद मानतो आणि तुझ्या नावाला आशीर्वादित In करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. जितने लोग विश्वास रखने के लिए तैयार है परमेश्वर का खत्म किया हुआ काम